स्वामी समर्थ. महालक्ष्मीचं व्रत करतात महिलांनो मार्गशीर्ष महिन्यातील. तर प्रत्येक गुरुवारी या दोन गोष्टी आवर्जून करा. सोन्यासारखं फळ तुम्हाला मिळणार आहे. तर प्रत्येक गुरुवारी सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाका. डोक्यावरून आंघोळ करायची आहे. फरशीसुद्धा पुसायची आहे. या दिवशी उंबरठ्यावर हळदीचं लेपन आवर्जून करा. मुख्य दार स्वच्छ पुसून घ्या. हळदी कुंकवाने स्वस्तिक दारावर काढा. आपण जो महालक्ष्मीचा कलश स्थापन करतो पूजे ठिकाणी, तर त्या कलशामध्ये 21 दुर्वा आवर्जून ठेवायचे आहे. आपण 5 प्रकारची पत्री कलशामध्ये ठेवतो, त्याआधी 21 दुर्वा कलशामध्ये ठेवायचे आहे. खूप शुभ परिणाम तुमच्या घरात दिसून येणार आहे. 21 दुर्वा प्रत्येक महिलेने आपला कलश स्थापन करताना प्रथम 21 दुर्वा त्या कलशात ठेवा आणि मग 5 प्रकारची पत्री ठेवायची आहे. मुख्य दरवाजावर 5 आंब्याची पानं, 1 डहाळी जरूर लावायची आहे. प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीची पूजा झाल्यानंतर श्रीहरी विष्णूंची सुद्धा सेवा करा. माता महालक्ष्मीच्या मूर्तीवर श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे. देवी लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य, तांदळाच्या खिरीचा नैवेद्य खूप प्रसन्न करतो. दर गुरुवारी झालास तर तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवा किंवा एका गुरुवारी दाखवला तरीही चालेल. उपवास सोडण्या अगोदर गाईला नैवेद्य जरूर द्या. आता गाय नाही मिळाली, एखादा गरीब व्यक्ती दिसला किंवा तुमच्या घराजवळ एखादी कन्या असेल, तिला काहीतरी गोड खाऊ नक्की